किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात? चांगले असाल हीच मी देवाकडे प्रार्थना करते. आज मी बनवणार आहे केवटी डाळ. ही बघा मी घेतले आहेत सगळ्या डाळी. मी 5 डाळी घेतल्या आहेत. तुरीची डाळ घेतली आहे, ही चण्याची डाळ, हरभऱ्याची डाळ घेतली आहे, मुगाची डाळ घेतली आहे, मसूरची डाळ घेतली आहे आणि उडदाची डाळ घेतली आहे. उडदाची डाळ थोडी जास्त घ्यायची आणि त्यापेक्षा कमी हे सगळ्या डाळी घ्यायच्या. आज मी मिक्स डाळ करणार आहे, लाल सारातली. मिक्स डाळीला लागणारं साहित्य बघू शकता तुम्ही. हा गरम मसाला घेतला आहे मी 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद घेतली आहे, अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट मी 1.5 चम्मच घेतलेलं आहे, लसूण घेतलं आहे, 1 टमाटा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली. कोथिंबीर पण चिरून घेते, टमाट्यालाही चिरून घेते, मग मी तुम्हाला दाखवते. मी कोथिंबीर पण चिरून घेतली आहे, टमाटा पण चिरून घेतलेला आहे आणि लसूण पण निवडून घेतलेत. आता खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेते त्यांना. मस्त ठेचून घ्यायचं, बारीक करून घ्यायचा. काही जास्त मसाले लागत नाही. केवटी डाळला मिक्स डाळ खूप छान होते. आमच्या इकडे केवटी डाळ पण म्हणतात, मिक्स डाळ पण बोलतो. असं मस्त बारीक ठेचून हे बघा. लसूण पण मी बारीक ठेचून घेतलेला आहे आणि आता गॅसवरती मी कुकर ठेवून घेतला आहे. आता आपण त्याच्यात तेल टाकते. आपण आधी लसूण टाकून घेऊ. लसूणला चांगलं परतून घेऊ. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. टमाटा सगळा टाकून घेऊ आपण. चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर आता हे सगळे गरम मसाले, लाल तिखट, हळद, मीठ सगळं टाकून घेऊ आता आपण. गॅस स्लो करायचा करताना. त्यानंतर आपण थोडं पाणी टाकू. थोडं 5 मिनटं होऊ दे तसंच. मसाला चांगला तळला जातोय, तितक्यात आपण आता डाळ धुवून टाकू. आता ही सगळी डाळ मिक्स करून घेते आणि हिला स्वच्छ आता धुवून टाकते मी. 2-3 पाण्याने चांगली स्वच्छ धुते. हे बघा मी स्वच्छ धुवून टाकली डाळ. 3-4 पाण्याने चांगली स्वच्छ धुतलेली आहे. आता या मसाल्यात आपण सगळी डाळ टाकू. हे बघा कसं झालं आपलं. आता सगळी डाळ आपण त्याच्यात टाकून घेऊ. सगळी डाळ टाकून घेतली मी. आता मिक्स करून घेऊ आपण सगळी डाळ. खूप छान लागते. पोळी बरोबर खा, बाजरीच्या भाकरीसोबत आणखी भारी लागते. दादरची असो, पोळी असो, बाजरीची भाकर असो, खूप छान लागते. काळ्या मसाल्याची पण खूप छान लागते. काळा मसाला भाजायचा, कांदा खोबरं वाटप करून ही डाळ खूप छान लागते. आता पाणी टाकून घेते. डाळच्या वरती थोडं पाणी राहील असं पाणी टाकलं मी आणि आता 3-4 शिट्ट्या मस्त करून घ्यायच्या.
हे आम्ही 4-5 लोकांसाठी करते मी हा छोट्या कुकरमध्ये. कुकरचं झाकण लावून घेते मी. आणि 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घेईन, मग तुम्हाला दाखवते मी. आता 3 शिट्ट्या होऊन गेल्या आहेत. वाफ पण चांगली भरली गेली आहे. आता गॅस करू आपण बंद. आता खाली उतरवून घेऊ. बघा शिजाली आपली डाळ. मस्त शिजून गेली बघा. 1 मोठा ग्लास पाणीच टाकलेलं होतं ना आपण, बरोबर शिजली. आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ. माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग एक लाईक करा. मिक्स डाळ छान झणझणीत झाली. या मग जेवायला. बघू शकता किती छान झाली बघा.